इयत्ता 6वी, घटक 2, भारतीय संविधान. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि गणराज्य दिन 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि आपण गणराज्य बनलो. या घटकात आपण संविधान म्हणजे काय, ते कसे तयार झाले आणि त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत. 2.1 संविधानाचा अर्थ, गरज व महत्त्व. 2.2 संविधान निर्मितीची प्रक्रिया. 2.3 संविधान सभेचे कामकाज. संविधान म्हणजे काय, त्याची गरज का आहे? देशाच्या राज्यकारभारासाठी तयार केलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी याच एकत्रितपणे संविधान म्हणजे राज्यघटना असे म्हणतात. मैदानावरील क्रिकेट सामन्यात जसे लिखित नियम, सीमारेषा, पंच असतात, तसेच देश चालवण्यासाठी संविधान आवश्यक आहे. नियमांची चौकट. समाजात सुव्यवस्था राखण्यासाठी मूलभूत नियम. सत्तेवर मर्यादा. सरकारचे अधिकार स्पष्ट करून त्यावर मर्यादा. हक्कांचे रक्षण. नागरिकांना अभिव्यक्ती व संचार स्वातंत्र्य. अल्पसंख्याक संरक्षण. भाषा, संस्कृती व शैक्षणिक हक्कांचे रक्षण. सत्तेचे 3 स्तंभ आणि संविधानाचे प्रकार. संविधानामुळे राज्यकारभाराचे 3 महत्त्वाच्या घटकांमध्ये विभाजन होते. संविधान हा देशाचा आत्मा आहे, जो लोकशाही जिवंत ठेवतो. कायदेमंडळ, कायदे तयार करणारा घटक. कार्यकारी मंडळ, कायद्यांची अंमलबजावणी करणारा घटक. न्यायमंडळ, कायद्याचा अर्थ लावून न्याय करणारा घटक. लिखित संविधान, एका विशिष्ट दस्तऐवजात पद्धतशीरपणे संकलित. उदाहरणार्थ भारत, अमेरिका. अलिखित संविधान, एका विशिष्ट समितीने एकत्र बसून लिहिलेले नसते. उदाहरणार्थ ब्रिटन, युनायटेड किंगडम. भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया. भारताची भौगोलिक विशालता, मोठी लोकसंख्या आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेता संविधान अत्यंत आवश्यक होते. सन 1946 मध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. स्वतंत्र भारताचा कारभार भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यांनुसार चालेल. 1946 संविधान सभेची स्थापना. सदस्य संख्या 299, प्रांत 229 आणि संस्थाने 70. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक. हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड. 29 ऑगस्ट 1947 मसुदा समिती स्थापना. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 26 नोव्हेंबर 1949 संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार केला. संविधान दिन. 26 जानेवारी 1950 संविधान लागू झाले. गणराज्य दिन. संविधान सभेतील महत्त्वपूर्ण समित्या. संविधान सभेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याकरता एकूण 22 समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 4 प्रमुख समित्या खालीलप्रमाणे आहेत. 1.
घटना सभा नियम समिती, सुकाणू समिती, प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. मसुदा समिती, प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 3. संघ राज्य समिती, प्रमुख पंडित जवाहरलाल नेहरू. 4. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती, प्रमुख सरदार वल्लभभाई पटेल. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा झाला होता. त्याच ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व कायम राहावे म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशांच्या संविधानांचा तुलनात्मक अभ्यास केला. सर्व समित्यांच्या अहवालांचा सखोल अभ्यास करून त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला व संविधान सभेमध्ये मांडला. मसुदा तयार केला. सर्व समित्यांच्या अहवालांचे पुनरावलोकन करून अंतिम मसुदा तयार केला. प्रश्नांना उत्तरे दिली. सभेतील सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नाला व शंकेला सक्षमपणे उत्तर दिले. अंतिम मसुदा सादर केला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारलेला अंतिम मसुदा सादर केला. मसुदा समितीत अध्यक्षांसह एकूण 7 सदस्य होते. डॉक्टर B.R. आंबेडकर, N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K.M. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, B.L. मित्र, नंतर K.N. माधवराव आणि D.P. खेतान, नंतर T.T. कृष्णामाचारी. संविधान सभेतील महिला सदस्य. संविधान सभेत अनेक धाडसी महिला सदस्यही होत्या, ज्यांनी भारताच्या संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले. सरोजिनी नायडू, भारताची कोकिळा, संविधान सभेच्या प्रमुख महिला सदस्य. विजयालक्ष्मी पंडित, मुत्सद्दी नेत्या, संविधान सभेत महत्त्वपूर्ण सहभाग. हंसा मेहता, महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या, संविधान सभेत सक्रिय. सुचेता कृपलानी, स्वातंत्र्य सेनानी, संविधान सभेत योगदान. याशिवाय अम्मू स्वामीनाथन, रेणुका रे, अर्नी मेनकरीन, दाक्षायनी वेलायुधन, बेगम एजाज रसूल, मालती चौधरी, लीला रॉय, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी या महिला सदस्यांनीही संविधान निर्मितीत योगदान दिले. संविधानाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी. 299 एकूण सदस्य. संविधान सभेतील प्रांत व संस्थानांचे एकूण सदस्य. 395 मूळ कलमे. मूळ संविधानात 22 प्रकरणे, 395 कलमे व 8 परिशिष्टे. 2 वर्षे 11 महिने कामकाजाचा काळ. संविधान सभेचे कामकाज 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस चालले. 53,000 प्रत्यक्ष साक्षीदार. 53,000 लोकांनी दर्शक कक्षेत बसून कामकाज पाहिले. इंग्रजी हस्तलिखित. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिले. हिंदी हस्तलिखित. वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिले. सजावट. आचार्य नंदलाल बोस यांनी दोन्ही प्रतींची सजावट केली.